नमस्कार. हरिओम. येतोय की हॅपी. हाय मित्रांनो, कसे बरे आहेत ना. आपला अभिजित निसर्ग स्पर्श चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आज आहे 19 डिसेंबर. आज माझा वाढदिवस आहे आणि आज मी माझा वाढदिवस तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल. कितीला आहे द्या एक द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगतात, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो ते पिणार तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अन्यायाचा प्रतिकार तो नक्कीच करेल. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या आईवडिलांवर, शेतकऱ्यांवर, परस्त्रीवर कोणी अन्याय अत्याचार करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही, असे सांगणारे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज. शांतता ही मनातूनच येत असते. ती बाहेर शोधायला गेलात तर ती मिळणार नाही. शांत माणूस हा जग जिंकू शकतो, असे गौतम बुद्ध सांगतात. मन टेंडिंग असल्यामुळे सुट्टी नव्हती, म्हणून मी हाफ डे घेऊन अक्षयला बोलवलं. अक्षय 1 वाजता स्टेशनला आला. राठोली गावातील बेरुमतीमंद प्रतिष्ठान बदलापूर पश्चिम येथे आम्ही जुने कपडे घेऊन आणि केक घेऊन पोचलो. श्री SP बेरू यांच्या स्वप्नातून हे ठिकाण उभे राहिले आहे. बेरुमतीमंद प्रतिष्ठान हे बदलापूर येथे असलेल्या एक सेवाभावी संस्था आहे, जी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग तसेच वृद्ध व्यक्तींना निवारा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि सन्मानाचे जीवन जगण्यासाठी मदत करते. श्री SP बेरू यांचा मुलगा राजू हा येथील प्रथम विद्यार्थी आपण ज्याला भेटत आहोत. याचं नाव आहे राजू. यांच्या वडिलांनी हे बेरुमतीमंद प्रतिष्ठान स्थापन केलं आहे आणि हा पहिला विद्यार्थी आहे. मित्रांनो, 1989 मध्ये पुणे येथे या संस्थेची स्थापना झाली. त्यानंतर 1995 मध्ये बदलापूरमध्ये ही संस्था स्थलांतरित करण्यात आली. आपण बघत असलेला हा राजू येथील हा मालक आहे आणि हा अतिशय हुशार आहे. तुला इथं वाजवता नाही. शिक तुला घेऊन येईल मी एक दिवस. मस्त काढल्याची. काय तुम्हाला काय देणार गिफ्ट? तुम्हाला एकदा काढून व्यवस्थित ना. थँक्यू. हां, थोड्या वेळाने आला. खूप सुंदर काढलाय. हनुमानाचा पण फोटो होतो. मोती वाला दिखाओ. हाँ, इधर निकाल के इसको बाहर जाओ, लेके आओ मोती वाला लेके आओ. राखी वाला क्या
मस्त खूप छान काढलं आहे. लेके जाऊ. हां जेवण झालं. मला कोणतं देणार तू? लेके जाऊ. अरे आलेत ते ना काप ना फ्रेप करवा के रखो. फ्रेप करवा के. बहुत अच्छा खूप लगा. सुंदर. इकडे ज्या सेवा करतात ज्या महिला आहेत त्यांनी माझं पोषण केलं आणि आपण पाहू शकता माझ्या मागे अरुंधती आहे आणि ती हाच विचार करत आहे की मी दादाला कोणतं गिफ्ट देऊ, त्याला आवडेल की नाही माझं चित्र काढलेलं. ती तोच विचार करत आहे. थोड्या वेळाने बघा तुम्ही तिच्याकडे, ती त्या चित्राकडे कशी पाहते. खरं तर यांना कोणीच बघायला येत नाही. अरुंधतीला तिचे आईवडील देखील नाही आहेत. तिचे आईवडील तिला लहानपणी सोडून गेले, म्हणजे तिला टाकून गेले. बघा ती बघते की हे चित्र दादाला आवडेल की नाही, परंतु ती उत्तम कलाकार आहे आणि खूपच मस्त पेंटिंग करते. मी अरुंधतीसोबत आता केक कटिंग करत आहे. हॅपी बर्थडे. त्यांच्या घरीला जावा. काय आपण बघू शकता अरुंधतीने बघा किती सुंदर पेंटिंग केलंय आणि त्यांनी मला एक गिफ्ट दिलंय. आणि बघा गणपती बाप्पा पण आहेत. अप्रतिम चित्र काढले. थँक्यू अरुंधती. आणि मी तुला दिलं ना पेंटिंग मस्त चित्र काढ आणि मला दाखव पुन्हा एकदा. खूप सुंदर काढलंय. खाऊन गेली या जरा. जा बस. आपण बघत आहात इथे संख्या खूप कमी दिसत आहे, परंतु इकडे खूप मोठ्या प्रमाणात महिलांची आणि वडीलधाऱ्या माणसांपासून लहान मुलांच्या अनाथ मुलांची खूप मोठ्या प्रमाणात संख्या आहे. इथे औषध खाऊन ते झोपी गेलेले आहेत. मला एक सगळ्यांना सांगायचं आहे, एक वेगळाच पण खूप आपुलकीचा सहवास अनुभवायला मिळाला. किती निरागस व प्रेमळ आहेत हे सर्व. या धावपळीच्या जीवनात ज्या लोकांना एकमेकांशी बोलायलाही वेळ नसतो, त्याच दुनियेतील ही आपली लहान मोठी भावंडे आपली आतुरतेने वाट पाहत असतात. अशाच आपल्या या भाबड्या मोकळ्या आणि निरागस भावंडांसाठी आपण आपले आनंदाचे क्षण या सर्वांसोबत साजरे करायलाच हवे आणि सर्वांनी येथे नक्कीच भेट द्या. यांना खूप आनंद वाटतो. यांना कोणीही बघायला येत नाही. त्यांच्या घरचे देखील त्यांना सोडून गेलेत. ते वर्षानुवर्ष इथे तोंड देखील दाखवत नाहीत. का आतमध्ये जास्त औषधामुळे का काय परत होतात. ठीक आहे दाखव घेतो जरा. लाईट लावू का?